गंध भाग 11. मावशी नमस्कार करते हा. अमृता मायाताईंसमोर वाकली. तोच समताई पुढे झाली. मावशी काका नमस्कार. मायाने चटकन अमृता आणि समताला उठवले. मुलींनो, माझा आशीर्वाद आहेच तुम्हाला. रावसाहेबांकडे पाहत त्या म्हणाल्या, भाऊजी या दोघी अगदी गीतावर गेल्या आहेत आणि दोघात किती साम्य. अगदी एकीला लपवावी आणि दुसरीला पुढे करावी. मावशी तुम्ही तरी आम्हाला ओळखण्यात चूक नका करू म्हणजे झालं. आम्हाला नवीन पाहणारे नेहमी आमच्या दोघात गफलत करतात. समता, अमृता, आता तुमचं जुळ्यांचं पुराण बंद करा. मी माझी ओळख करून देते. रणजित पुढे येत म्हणाला, तुझ्या ओळखीची गरज नाही. तुला अगदी पाळण्यात असल्यापासून पाहिलं आहे. नंतर आम्ही अमेरिकेला गेलो. तुला काय वाटले? आम्ही विसरलो की काय? बरं, आता तुम्ही मुलं एकमेकांची ओळख करून घ्या. आम्ही बोलत बसतो. शुअर मम्मी. प्रथमेशने प्रथमच तोंड उघडले. येस, कम ऑन, आपण दुसरीकडे बसूया. तोच पाण्याचे ग्लास घेऊन दीपाली तेथे आली. तिला पाहत मायाताई आश्चर्याने म्हणाल्या, भाऊजी तुमच्या या मुलीविषयी तुम्ही मला कळवलं नाही. हाऊ स्वीट. किती छान आहे ही तुमची छोटी मुलगी. मावशी तुमचा गैरसमज झालेला आहे. ही काही आमची बहीण नाही, समता तटकन म्हणाली. पण माझी मानसकन्या मात्र आहे ही. दीपाली फार चांगली मुलगी आहे, रावसाहेब म्हणाले. अच्छा, जा बेटा, तू सुद्धा. त्या सर्वांबरोबर तुझी ओळख होईल. दीपाली मायाताईंच्या बोलण्याने गोंधळली. ही दीपा आमच्या बरोबर काय बोलणार? कप्पाळ. मावशी हिला कोणामध्ये मिक्सच होता येत नाही. ये दीपा, येणार असशील तर ये, पण तू बोर होणार आमच्या बडबडीने. समताने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बरोबर आहे समता तुझे. चार चौघात बोलायचे म्हणजे माझी जीभ अगदी टाळ्यालाच चिकटते. त्यापेक्षा मावशींचा पाहुणचार मला चांगला करता आला तर मी माझं भाग्य समजेन. हे मात्र काम तिला अगदी चांगलं जमेल, समता जाता जाता म्हणाली. मावशी आपण चहा घेणार की कॉफी? चहाच आणि फक्कडसा. मकरंदने आपली आवड सांगितली. बऱ्याच वर्षानंतर भेटलेले तिघेजण मनसोक्त गप्पा मारू लागले. काय मकरंद, कसं चाललंय तुझं? एकदम मस्त. ते तुझ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतच, अंगाने रंगाने सगळ्यानेच तू छान झालास. तुझा प्रथमेश काय करतो? अरे काय करीत नाही म्हणून विचार. बेट्याला प्रत्येक कामाचा भारी शौक. अक्षरशः ढिगांनी बक्षिसं मिळवलीत त्याने. कशात म्हणून मागे नाही. महत्वाचं म्हणजे तो माझा बिझनेस उत्कृष्टपणे सांभाळतो. छान. आणि वैदेही? तिचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं आहे आणि आता ती इथे भारतात राहणार आहे. म्हणजे तुम्ही इकडे आणि ही इकडे? अरे तिचं लग्न ठरलं आहे ना, त्यासाठीच आम्हाला भारतात आलो आहोत. विचार केला, आधी तुमच्याकडे 2 दिवस विश्रांती घेऊ, गप्पा टप्पा होतील आणि मग गावी जाणार. एकदा लग्नघाईत अडकलो म्हणजे इथे यायलाही मिळाले नसते. तेही खरंच म्हणा, पण मुलांसंबंधी काही सांगशील की नाही? कुठे असतो, काय करतो, गाव कोणतं, नाव काय? अरे हो, किती प्रश्न विचारतोस एकाच वेळी. त्याचं काय आहे? व्यवसायाचा वकील आहे ना. त्यावर तिघेही हसले. मकरंद पुढे बोलू लागले. हे लग्न अमेरिकेत ठरले. तो मुलगा शिक्षणासाठी 3 वर्षे तिकडेच होता. इंजिनियर आहे तो. बनारसचा आहे. बापरे, एकदम उत्तर प्रदेशचा. बिघडलं कुठे? भारतातलाच आहे ना, ब्राह्मण आहे, उपाध्याय आडनाव. पण हे ठरलं तरी कसं? अरे तो हरिप्रसाद म्हणजे आमचा होणारा जावई. त्याला आपली वैदेही आवडली. आम्हालाही तो जावई म्हणून पसंत पडला. त्याच्या आई वडिलांकडे पत्रव्यवहार झाला. मुलीचा फोटो पाठवून दिला. त्यांना ती पसंत पडली. लग्न ठरलं. लग्न मात्र मुंबईत होणार आहे. अरे आपला सगळा गोतावळा इथे. त्यांना म्हटलं भारतातलं एक मोठं शहर मुंबई, तसंच महाराष्ट्रातही बघता येईल आणि त्यांनाही ते पटलं. आणि आता मलाही पटलं, रावसाहेब हसत म्हणाले. आमच्या दादा आणि वहिनी यांच्याकडे लग्नाची संपूर्ण जबाबदारी टाकली आहे, तेव्हा आम्हाला कसली काळजी नाही. चहा आणि खाण्याच्या पदार्थाच्या डिशेस घेऊन दीपालीने तिथे प्रवेश केला. टेबलावर तिने सर्व व्यवस्थित लावले आणि ती मायाताईंना म्हणाली, मावशी जेवणासाठी तुमचा एखादा आवडीचा पदार्थ सांगा, म्हणजे तो मी करते. दीपाली, मावशीचं नाव माया आहे म्हणून तुझी तिच्यावर लगेचच माया बसली की काय? अगं काकांनाही त्यांची आवड निवड असते, मकरंद हसत म्हणाले. आलं लक्षात काका, सांगा तुमची आवड सांगा, दीपाली हसत मकरंदला म्हणाली. तर मग ऐक, एकदम भारी मेनू सांगतो. भाकरी, कांद्याचं पिठलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, दही, लसणाची चटणी, भात, आमटी, लोणचं. जमेल तुला हे? न जमायला काय झालं, पण बाबा म्हणतील माझ्या मित्राला पिठलं भाकर करून घातलं. हा पाहुणचार असतो काय? कधी नव्हे ते दीपा एवढे हसत दुसऱ्यांबरोबर बोलत होती. दीपा, अगं भारताच्या भूमीवर हा मेनू फारच चविष्ट लागेल. मकरंदचं बोलणं ऐकून रावसाहेब म्हणाले, दीपा काका सांगतात तर तेच कर. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं.
दीपा, उद्याच्या जेवणाला माझी आवड. मावशी, जरूर करूया, पण आत्ताच सांगा हा तुमची आवड. उद्या पुरणपोळी करूया, मी मदत करेन तुला. मावशी, मदतीची गरज नाही, रमाबाई आहेतच. पण दीपा, एवढी पाहुणे मंडळी बघून रमाबाई आजारी पडल्या नाहीत म्हणजे मिळवलं. आजकाल त्या वरचेवर आजारी असतात. दीपाली जाणून होती रमाबाईंना माहिती झाले आहे आपण नसलो तर दीपा कोणाचं काही अडू देत नाही, म्हणून तर अशा दांड्या मारतात. दीपालीने बोलण्याप्रमाणे सर्वांचा पाहुणचार अगदी व्यवस्थित केला. मायाताई 2 दिवस राहून पुढे त्यांच्या गावी जाणार होत्या. पण रावसाहेबांचा आग्रह, मुलांचा आग्रह आणि दीपालीने केलेली विनंती त्या मोडू शकल्या नाही. 2 दिवसांऐवजी आठवडाभर ती मंडळी मस्त मजेत राहिली. अमृता, समता, वैदेही, मीरा, प्रथमेश, रणजित यांनी तर खूप एन्जॉय केले. ट्रिप्स काढल्या, वेगवेगळे विनोद, एकमेकांची थट्टा मस्करी, गाण्याच्या भेंड्या, ट्रिपमध्ये वेगवेगळे बैठे खेळ वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा आठवडा गेला. कधी नव्हे ते रणजितने त्याच्या मित्राला अनिकेतला विनंती केली होती दवाखाना सांभाळायची, त्यामुळे रणजितही फ्री होता. बऱ्याच वर्षांनी एकदम निवांतपणा त्यालाही मिळाला होता आणि या संधीचा त्यांनी सर्वांनी पुरेपूर उपयोग करून घेतला होता. रावसाहेब, मकरंद, मायाताई या तिघांनी आपल्या पद्धतीने हा आठवडा हसत बोलत घालवला होता. आणि दीपाली, तिचेही 8 तास खूप मजेत गेले होते. घरभर माणसं, त्यात मकरंद काका आणि माया मावशीचा स्वभाव तिला फार आवडला होता. मायाताई नेहमी तिच्या मदतीला असत. काम करताना किंवा रिकामे वेळेत त्या अनेक गमती जमती दीपालीला सांगत. अमेरिकेची ओळख त्यांच्या बोलण्यातून दीपालीला होत होती. घरात बसल्या बसल्या अनेक व्यक्तींचे स्वभाव दर्शन तिला माया मावशींकडून होत होते. हा आठवडा कसा गेला तिलाही समजले नाही. मायाताई गेल्यानंतर दीपालीला त्यांची उणीव फार भासली. 2 दिवस तर तिला करमेलही नाही. किती चांगली माणसं आहेत ही. त्यांची वैदेही किती गोड आहे आणि स्वभावाने मधुर. तो प्रथमेश सुद्धा चांगला आहे. नेहमी बोलताना किती अदबशीर बोलायचा आपल्या बरोबर. नाहीतर आपण या घरात येण्यापूर्वी सर्वांना एकाच तराजूने मोजत होतो. तिला स्वतःची चूक आताशी कुठे समजू लागली होती. रावसाहेबांना या आठवड्यात दीपालीला पडलेला फरक जाणवला होता. मायाताईंबरोबरचं तिचं मोकळं बोलणं, हसणं त्यांना आवडलं होतं आणि ते मनोमन म्हणत होते की दीपा नेहमीच अशी हसत खेळत आनंदात राहावी. मायाताईंनी रावसाहेबांना तसेच सर्वांना लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते. दीपालीला तर त्यांनी खूप आग्रह केला होता. तसेच जाताना वैदेहीने स्वतः दीपालीला म्हटलं होतं, दीपाली, माझ्या लग्नाला तुला यायला पाहिजे येणार तर. दीपालीनेही सांगून टाकले होते. दीपालीने मनोमन ठरवले होते की बाबांच्या बरोबर आपण वैदेहीच्या लग्नाला जायचेच, पण तिचा हा निश्चय नंतर तिनेच मोडला होता. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.